नमस्कार. मी शहाजान अत्तार, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर. बऱ्याच दिवसानंतर सांगली जिल्ह्यातील माझ्या सासरवाडी निंबोड येथे मी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तिथं जिल्हा परिषदची आदर्श मराठी शाळा आहे. परंतु या शाळेमध्ये काही दिवसापासून टुकार मुले शाळेत येणाऱ्या मुलींची छेडछाड करतात, त्यांना रस्ता अडवतात, असं वगैरे वगैरे काय अनेक प्रकारामुळं मुली त्रस्त झाल्या होत्या. आणि या सर्व गोष्टी त्यांनी पालकाला सांगितल्यामुळं पालकामध्येही नाराजी पसरली होती आणि वातावरण या गावातील गरम झालं होतं. परंतु या दरम्यान गावचे सरपंच, गावचे डेप्युटी सरपंच, शालेय मुख्याध्यापक, पालक यांनी मिळून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याबाबतची तक्रार दाखल केली. आटपाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याबाबतची तक्रार दाखल केली. त्यावेळी तिथं असणारे विनायक बहिर म्हणजे पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी यावर तोडगा निघावा यासाठी गावात शाळेमध्ये एक समन्वय समितीची बैठक आयोजित करावी आणि त्यात अशा टुकार मुलांना आव्हान करावं की अशी जी कोण मुलं शाळेच्या अवतीभोवती फिरतील, जर निर्भय पथकाला जर ती सापडली तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. वास्तविक या सगळ्या गोष्टीमध्ये आता पोलीस खातं नेमकं कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळतंय, कारण बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये मुलींना एवढी स्वायत्ता नसते किंवा त्यांचं संरक्षण करणं पण इतकं सोपं नाहीये. कारण प्रत्येक त्यांचे आई वडील हे शेतात कामासाठी थांबलेले असतात आणि मुलींचं शिक्षण व्हावं, त्यांची प्रगती व्हावी म्हणून ते त्यांना गावात सोडतात. वास्तविक सांगली जिल्ह्यातली निंबोडे ही शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा या विषयात पहिली आलेली आहे. आणि शाळेची आपण रंगरंगोटी, डागडुगी आणि जर व्यवस्था किंवा या इतर गोष्टी जर आपण पाहिल्या तर खरंच एक ग्रामीण भागातली एक आदर्श शाळा ही आपल्याला समोर दिसेल. परंतु या प्रकारामुळे या शाळेतील थोडंसं वातावरण चिघळलेलं दिसत होतं. तथापि वास्तविक शाळेच्या अवतीभोवती खरं म्हटलं तर ग्रामपंचायतने सीसीटीव्हीचा उपयोग केला पाहिजे. ज्यावेळी ती सीसीटीव्हीचा उपयोग करतील तेव्हा निश्चितपणे अशी टुकार मुलं कोण आहेत आणि ते काय करतात आणि कशा पद्धतीने मुलींना त्रास देतात याची माहिती होऊ शकते. परंतु याच वेळी स्वतः पालकांनी आणि महिलांनी याबाबतची दक्षता घेतली. अवेळी या शाळेकडे चक्कर मारायची, शाळा सुटण्याच्या वेळेला, शाळा भरण्याच्या वेळेला, आणि अशा टुकार मुलांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रार द्यायची असं ठरलेलं आहे. वास्तविक प्रत्येक टुकार मुलांना म्हणजे हे अवगत झालं पाहिजे की या शाळेमध्ये आपली कोणीतरी बहीण आहे, आपला कोणीतरी भाऊ आहे, आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, त्यांचं उलट आपण संरक्षण करायला पाहिजे. परंतु हा विचार या मुलांच्या डोक्यात कधी नसतोय आणि त्यामुळे असा टुकारपणाचा त्रास हे मुलं देतात. तर थोडस अशा मुलांनी या सर्व गोष्टी बंद कराव्यात असं मी स्वतः त्यांना आवाहन करतोय. जर चुकून पोलिसांच्या तावडीत जर सापडणार तर आपल्याला जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.